नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट केलेली, पण ओव्हरऑल मार्केटवर आज दबाव राहिला. एक मंदी सडनली आपल्याला सकाळच्या क्षेत्रामध्ये बघायला मिळाली. खास करून बँकिंग सेक्टरमध्ये आज जबरदस्त सेलिंग आलं आणि महत्त्वपूर्ण सपोर्ट लेवल्स बँक निफ्टी जे होते 49,650 700 तो ब्रेक होताना बघायला मिळाला आणि ऑलमोस्ट 49,400पर्यंत गेलेलं. आणि निफ्टीसुद्धा आपण गेल्या काही व्हिडिओमध्ये चर्चा केलेली की 23,450 ते 500 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, तो इंटॅक्ट आहे, तोपर्यंत आपल्याला रिकव्हरीचे चान्स आहेत. ऑलमोस्ट तिथंपर्यंत निफ्टीसुद्धा खाली घसरलेला 23,500च्या अराउंड, थोडंसं -23,500च्या सुद्धा थोडं खाली. पण सडनली त्यानंतरनं दुपारच्या सत्रामध्ये रिकव्हरी बघायला मिळाली आणि मार्केट बऱ्यापैकी लोअर लेवलवरून रिकव्हरून बंद झालं, जी एक थोडीशी एक रिलीफ देणारी गोष्ट आहे. कारण जर निफ्टी लोअर लेवलला बंद झाला असता 49,500च्या खाली बँक निफ्टी आणि 23,500च्या खाली निफ्टी, तर मला वाटतं फर्दर विकनेस मार्केटला आपल्याला बघायला मिळू शकतो किंवा मिळाला असता. पण तसं नव्हतं, थोडं रिकव्हरी दाखवली क्लोजिंगला, ती थोडीशी चांगली रिलीफची गोष्ट आहे. याचा अर्थ अजून मार्केटनं इंटॅक्ट घेतला आहे, सपोर्ट घेतला आहे असं आपण म्हणू शकत नाही थोडं कारण अजून थोडं हायर लेवल्स क्लाइम करायला हवेत मार्केटला आजच्या ह्या डिक्लायनिंग नंतरनं. मग ओव्हरऑल मार्केटमध्ये आज तसं म्हटलं तर व्होलॅटिलिटी, थोडा फिअर, थोडं पॅनिक सेलिंग आणि महत्त्वपूर्ण सपोर्ट टेस्ट करण्याचा दिवस राहिला. फक्त चांगली गोष्ट आहे की जे सपोर्ट लेवल्स आहेत महत्त्वाचे 23,450 500 निफ्टीला, बँक निफ्टीला 49,600, त्याच्यावरती येऊन मार्केट्स बंद झाले, ही फक्त रिलीफ देणारी गोष्ट आहे. बाकी आज थोडा विकनेस आणि दबाव युक्त कारभार दिवसभर मार्केटमध्ये बघायला मिळाला. FIDIचा आकडेवारी कालचा डेटा बघायला झाला तर काल 1,500 करोडची FIIsनी विक्री केली, DIIsनी 1,600 करोडची खरेदी केली. FIIचा विक्रीचा ट्रेंड अजूनही कंटिन्यू आहे आणि आज ज्या पद्धतीनं विक्री झाल्या, मार्केट्स खाली आलेले, मला वाटतं निश्चित FIIची विक्री असेल. पण लोअर लेवलला थोडं शॉर्ट कवरिंग सपोर्टच्या आसपास झाले. निफ्टी सक्सेसफुली सक्षम राहायला, बऱ्यापैकी सगळे लॉसेस रिकवर करून पॉझिटिव्हमध्ये येण्याचा. पण बँक निफ्टीमध्ये तसं राहिलं नाही. बँक निफ्टी वोलाटाईल राहिला. सुरुवातीला बँक निफ्टी मजबूत वाटत होता, 200 पॉईंट मायनसवरून 10-20 पॉईंट पॉझिटिव्ह गेला. पण त्यानंतरनं 10-20 पॉईंट पॉझिटिव्हवरून बँक निफ्टी ऑलमोस्ट 700 ते 800 पॉईंट मायनस गेला. एंटायर मूव सेलिंगची बघायला मिळालेली. त्यामुळे थोडंसं अजून मार्केटमध्ये मला वाटतं FIIचं सेलिंग कंटिन्यू राहील. उद्याच्या सेशनसाठी बोलायचं झालं तर उद्या निफ्टीची विकली एक्सपायरी आहे गुरुवार असल्यामुळं. निफ्टीला 23,700 खाली जी लेवल्स होती 23,700च्यावर मेंटेन राहिला तर 23,800 850पर्यंत निफ्टी जाऊ शकतो. 23,850 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 23,850 क्रॉस केला तर निश्चित मला वाटतं 24,000पर्यंत निफ्टी जाऊ शकतं. पण 23,850 उद्या क्रॉस होणं किंवा कोणत्याही उद्या किंवा परवा कधीही क्रॉस होणं गरजेचं आहे. तेव्हा पहिला निफ्टी 23,700च्या वर गेला तर 23,850 फर्स्ट रेजिस्टन्स, 23,850च्या वरती 24,000पर्यंत निफ्टी जाऊ शकते. लोअर लेवलला जो आजचा लो आहे किंवा महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे 23,450 ते 500 ते इंटॅक्ट राहतील. इन बिटवीन मार्केट मूव्ह होऊ शकतं. 23,700च्या खाली राहिलं तर परत दबाव आपल्याला बघायला मिळू शकतो. 23,700च्यावर थोडी रिकव्हरी बघायला मिळू शकते. या अकॉर्डिंग तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता. बँक निफ्टीमध्ये आजचे जे लो आहेत 49,400 500 ते स्ट्रॉंग सपोर्ट झोन म्हणून ॲक्ट होतील. फर्दर जर 49,500च्या खाली मेंटेन राहिलं तर फर्दर सेलिंग निफ्टीला येऊ शकतं. 49,800च्या वरती 50,000 एक फर्स्ट रेजिस्टन्स आहे. 50,000च्या वर गेला तर 50,300पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. यावेळी तुम्ही बँक निफ्टीमध्ये सुद्धा ऑप्शन्समध्ये किंवा फ्युचर्समध्ये ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 792 शेअर्स वाढलेत, फक्त त्याबद्दल 1,720 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 22 शेअर्स वाढले, त्याबद्दल 28 शेअर्समध्ये पडझड आहे. थोडा मिक्स शो आहे निफ्टी आणि NSEमध्ये वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्सची संख्या, पण पडणाऱ्या शेअर्सची संख्या थोडीशी जास्त आहे. सेक्टर इंडिसायझेसमध्ये सुद्धा आज IT FMCG आणि ऑइल अँड गॅस सेक्टर चांगलं पॉझिटिव्हमध्ये बंद झालं. त्या बाजूला बँक्स, मेटल आणि ऑटो सेक्टरमध्ये मंदीचं सावट बघायला मिळालं, त्याच्यामध्ये सेलिंग प्रेशर बघायला मिळालं आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तरी ग्लोबल मार्केट्स, युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत, 20-30 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. डाव फ्युचर पॉझिटिव्ह आहे 150 पॉईंट. काल डाव जोन्समध्ये थोडंसं सेलिंग झालेलं, पण आज फ्युचर तरी पॉझिटिव्ह आहेत. जर US मार्केट्समध्ये रिकव्हरी बघायला मिळाली, चांगले पॉझिटिव्ह सेशन बघायला मिळालं तर आपल्याला एक अपेक्षा आहे की मग आपण एक पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ. पण ॲज युजल FIIs विकत आहेत, त्यामुळे हायर लेवलला FIIsकडनं सेलिंगची अपेक्षा आहे. पण निफ्टीनं 23,850 क्रॉस करून मेंटेन राहिला आणि बँक निफ्टीनं सपोज 50,200 क्रॉस केला तर मला वाटतं फर्दर रिकव्हरी निफ्टी बँक निफ्टीमध्ये आणखी हायर लेवलला येऊ शकते. तर बघा उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ असेल लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.